नमस्कार माझ्या विद्यार्थ्यांनो, मी आनंद बाबूराव घोणसे, श्री योगेश्वरी देवी माध्यमिक विद्यालय देवणी या ठिकाणी सहशिक्षक म्हणून कार्यरत आहे. आज आपण इयत्ता 8वी विषय मराठी या पुस्तकातील 17वी कविता अन्नजाल ही पाहणार आहोत. तर ही कविता हर्ष सदाशिव परचुरे यांनी लिहिलेली आहे. अतिशय सुंदर अशी कविता आहे. अन्नजाल म्हणजे निसर्गानं जी अन्न साखळी तयार केलेली आहे याविषयीची सविस्तर माहिती कवींनी आपल्या कवितेतून देण्याचा प्रयत्न केलेला आहे. एक प्राणी दुसऱ्या प्राण्याला मारून खातो, असं एकमेकांना एकास दुजा दुजास तिसरा असं ही साखळी म्हणजेच अन्नजाल साखळी आहे. याविषयीचं सविस्तर विश्लेषण वर्णन या कवितेमध्ये कवींनी अतिशय छान केलेलं आहे. आपल्याला ते पाहायचं आहे. अगोदर आपण या कवींचा परिचय पाहूयात. यांचा जन्म 1979 साली झालेला आहे. प्रसिद्ध कवी व लेखक म्हणून यांची ओळख आहे. सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यातून भटकताना वाढलेल्या जाणीवांमधून परिस्थितिकीचा अभ्यास करण्याची गरज जाणवली. पलाश आणि इकॉलॉजिकल सोसायटी ऑफ इंडिया यांचा परिस्थितिकीचा अभ्यासक्रम त्यांनी पूर्ण केला. कॉलेजच्या दिवसात निर्माण झालेली गद्य आणि पद्य लेखनाची आवड पुढे वाढत गेली. गद्य आणि पद्य म्हणजे कविता आणि धडे याविषयीचं लेखन करण्याची आवड त्यांची पुढे वाढतच गेली. वर्तमानपत्रातून भटकंतीवर लिखाण केले. त्याचप्रमाणे पुढे वनाचे श्लोक हे परिस्थितिकीवरचं आगळं वेगळं लेखन सुद्धा त्यांनी केले. आज ते त्यांच्या कविभूषणाच्या काव्यावरील अभ्यास व व्याख्याने आणि वनाचे श्लोक यासाठी ओळखले जातात. हा झाला हर्ष सदाशिव परचुरे यांचा परिचय. आता या कवितेमध्ये नेमकं काय आहे ते आपल्याला या 4 ओळीवरून लक्षात येईल. पहा. अन्नजाल या कवितेमध्ये कवी परचुरे म्हणतात की निसर्गात सर्व सजीव आणि निर्जीवात परस्पर संबंध असतात. निसर्ग हा असा निर्माण झालेला आहे की प्रत्येक गोष्ट, मग ती निर्जीव असो किंवा सजीव असो, यांचा परस्परांशी संबंध हा जोडलेलाच आहे. आणि हा जोडलेला आहे म्हणूनच ही सृष्टी सुजलाम सुफलाम आहे. हेही तितकंच महत्वाचं आहे. लेखक कवी म्हणतात ते उत्तरोत्तर गाढ आणि क्लिष्ट होत जातात. निसर्गातील हे जे परस्पर संबंध आहेत ते वरचेवर वाढत जातात आणि क्लिष्ट होत जातात. जीवसृष्टी निर्माण होताना लाखो वर्षात अन्न साखळ्या तुटत गेल्याने निसर्गानेच अन्नजाल निर्माण केले. म्हणजेच प्रत्येक जीव एकापेक्षा जास्त जीवांना खाऊन जगू लागला. त्यामुळे या अन्नजालातल्या काही जीवजाती नष्ट झाल्या. आपण सुद्धा बऱ्याच जीवजातींविषयी डिस्कवरी चॅनल असेल किंवा पुस्तकात असेल पाहिलेलं आहे की त्या जाती आज आपल्याला दिसत नाहीत किंवा पाहायला मिळत नाहीत. का तर काहीतरी निसर्ग चक्रामध्ये अन्न साखळीमध्ये काही तूट झाली असेल. डायनासोर सारखा प्राणी याचंही उदाहरण घ्या. कदाचित त्याला पाहिजे तेवढं अन्नसाठा त्यावेळेस उपलब्ध होत नसेल किंवा मिळत नसेल म्हणून तो नष्ट झाला असावा. असंच काहीसं हे अन्न साखळीचं एक उदाहरण आहे. लेखक कवी म्हणतात तरी ते पूर्ण नष्ट होत नाही, मात्र ते नक्कीच कमकुवत होतं. हेच या वनाचे श्लोकमधून घेतलेल्या पद्याचे सार आहे. हेच आपल्याला या कवितेमधून पाहायचं आहे. चला तर कविता पाहूयात. कवी सुरुवातीलाच म्हणतात बघा, कडीस जोडोनी दुजा कडीला मनुष्य बनवितसे साखळीला. माणूस ज्यावेळेस साखळी बनवतो त्यावेळेस
साखळीमध्ये अनेक कड्या एकात एक गुंफून अखंड साखळी तयार करतो. कडीस जोडोनी दुजा कडीला एक कडी दुसऱ्या कडीला जोडून माणूस सुंदर अशी साखळी बनवतो. जरी तोडिले त्यात मधल्या कडीला तरी भंगुनी जाई संपूर्ण माला. आणि माणसानं बनवलेली ही कड्यांची साखळी आहे. ती जर अखंड अशी राहिली आणि मध्येच जर कुठं एक कडी तुटली तर ती साखळी संपूर्ण तुटून जाते, निकामी होते. तिचा कुठंही आपण उपयोग करत नाही. भंगुनी म्हणजे तुटून जाणे. तर अशा पद्धतीची साखळी माणसानं बनवलेली आणि ती जर कुठं तुटली मध्येच त्याची कडी तर ती आपण निकामी ठरवतो. ती तुटून जाते, भंगून जाते आणि ती माला म्हणजे ती माळ कड्यांची ती नष्ट होते. तिचा उपयोग काही होत नाही. मग कवी या कवितेत म्हणतात, माणसानं साधी साखळी बनवली, ती जर मध्येच तुटली तर ती निरुपयोगी होते. तर या निसर्गानं बनवलेली अन्नजालाची साखळी आहे, ती जर कुठं मधी तुटली तर ती सुद्धा भंगुनी जाऊ शकते, नष्ट होऊ शकते. असं काहीसं कवीला या ठिकाणी म्हणायचं आहे. म्हणून कवी पहिल्या कडव्यात म्हणतात, कडीस जोडूनी दुजा कडीला मनुष्य बनवितसे साखळीला. जरी तोडिले त्यात मधल्या कडीला तरी भंगुनी जाई संपूर्ण माला. अशा पद्धतीची साखळी तयार करत असताना एखादी कडी जरी मधली तुटली तरी ती संपूर्ण साखळी तुटून जाते, नष्ट होते, निकामी होते, असं कवी या ठिकाणी म्हणतात. म्हणून हे निसर्गानं बनवलेलं अन्नजाल आहे. तर या अन्नजालामधली एखादी जरी अन्नाची साखळी नष्ट झाली तरी ही अन्नजालाची साखळी नष्ट होऊ शकते, तुटून जाऊ शकते. कवी दुसऱ्या कडव्यात म्हणतात, पहा कसे कोळी विणतात जाळे, धाग्यास एका बहु जोडलेले. बहुतांश त्या जोडलेले कित्येक, बिघडते न जरीही तुटले अनेक. कवी दुसऱ्या कडव्यात म्हणतात, पहा, कधी आपण बारकाईने निरीक्षण केलेलं आहे का? आपल्या घरामध्ये किंवा पडक्या खोलीमध्ये कोपऱ्यात एका ठिकाणी कोळी आपलं जाळं विणलेलं पाहिलं तर तुम्ही निरीक्षण करा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल की तो कोळी एक एक धागा अनेक धाग्यांना जोडतो आणि सुंदर असं मोठं जाळं तयार करतो. पहा कसे कोळी विणतात जाळे. कोळ्यांनी विणलेलं जाळं एकदा तुम्ही पहा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल निसर्गानं हे जे महाजाल बनवलेलं आहे, अन्नजाल बनवलेलं आहे, ते असंच काहीसं आहे. फक्त कोळ्याचे धागे दिसतात पण निसर्गाचे धागे दिसत नाहीत. ते जाणवले पाहिजेत किंवा त्याची जाण आपण ठेवली पाहिजे. धाग्यास एका बहु जोडलेले. एकाच धाग्याला अनेक धागे तो कोळी जोडतो आणि सुंदरसं जाळं तयार करतो. चित्रात आहे पहा तिथं. बहुतास त्या जोडलेले कित्येक, बिघडते न जरीही तुटले अनेक. बहुतांश म्हणजे अनेक धागे एकमेकांना जोडलेले असतात. बिघडते न जरीही तुटले अनेक. एखादा दुसरा त्या धाग्यामधला तुटला तरी ते जाळं नष्ट होत नाही. निसर्गाचंही तसंच आहे. एखादी प्रजाती असेल, एखादी प्राणीजात असेल, नष्ट जरी झाली तर निसर्गाचं चक्र नष्ट होत नाही. हे महाजाल हे तुटत नाही. माणसानं बनवलेली साखळी कदाचित निकामी होऊ शकते किंवा ती जोडून घेऊ शकतो आपण. तसंच निसर्ग सुद्धा एखादी जात, एखादी प्रजाती नष्ट झाली तरी अन्न साखळी तुटू देत नाही. ती अखंड जोडण्याचंच काम करतो. या अन्नजालाविषयीचं सांगताना कवी तिसऱ्या कडव्यात म्हणतात, एकीस खाई दुसरी प्राणी जात, दुजीस तिजी अशी साखळीत. जर का दुजी जात मेली समस्त, उभी साखळी होऊन जाय नष्ट. कवी तिसऱ्या कडव्यात म्हणतात, निसर्ग सुद्धा अशा प्रकारची साखळी बनवतो. एकीस खाई दुसरी प्राणी जात.
निसर्गाचा नियम आहे जीवो जीवस्थ जीवनम. जीवो जीवस्थ जीवनम म्हणजे एक जीव दुसऱ्या जीवाला मारून आपलं जीवन जगतो आणि त्या जीवाला खाऊन दुसरा जीव जिवंत राहतो. हा निसर्गाचा क्रम आहे. जीवो जीवस्थ जीवनम. आपण विज्ञानमध्ये शिकलो आहे किंवा तुम्हाला याचा अभ्यास आहे की छोटा प्राणी त्याला मोठे प्राणी खातात, त्या मोठ्या प्राण्याला त्याच्यापेक्षा मोठे प्राणी खातात आणि अशा प्रकारे ही अन्नजालाची साखळी निसर्गानं तयार केलेली आहे आणि ती अखंडपणे चालू आहे. एकीस खाई दुजी प्राणी जात, दुजीस तीजी अशी साखळीत. जर का दुजी जात मेली समस्थ, उभी साखळी होऊन जाय नष्ट. आणि एकास दुसरी जात खाते, दुसरी तिसरी खाते. जर दुसरी जात पूर्णपणे नष्ट झाली तर संपूर्ण दुजी जात जर समस्त म्हणजे संपूर्ण नष्ट झाली तर सगळी साखळी नष्ट होऊन जाऊ शकते. नष्ट होण्याची स्थिती निर्माण होऊ शकते असं कवीला या ठिकाणी म्हणायचं आहे. चौथ्या कडव्यात कवी म्हणतात निसर्ग नारायणे देखिले हे. निसर्ग नारायणे म्हणजे निसर्गरूपी परमेश्वर, त्याला कवी या ठिकाणी म्हणतात निसर्ग नारायणे. निसर्ग नारायणे देखिले हे. देखिले म्हणजे या ठिकाणी निसर्ग नारायणे देखिले हे अन विनिले अन्न जालासी पाहे. निसर्गरूपी देवानं हे पाहिलं आणि ही अन्न साखळी तयार केली. जरी प्राणी जाती किती लोपल्या रे, तरीही टिकोणी महाजाल राहे. पण निसर्गालाही लक्षात आलं की एखादी प्राणीजात जर नष्ट झाली तर ही अन्न साखळी नष्ट होईल, मग ही नष्ट नाही झाली पाहिजे. यासाठी निसर्ग नारायणे देखिले हे, निसर्गरूपी देवानं पाहिलं आणि विनिले अन्न जालासी पाहे. आणि अशा पद्धतीचं अन्नजाल तयार केलं की एखादी जात एखादी प्रजाती जरी नष्ट झाली तरी ही अन्न साखळी किंवा हे निसर्गरूपी महाजाल नष्ट नाही झालं पाहिजे, तरीही टिकोणी महाजाल राहे. आणि हे महाजाल टिकून राहिलं पाहिजे, नष्ट नाही झालं पाहिजे, अखंड चालू राहिलं पाहिजे. यासाठी निसर्गानं त्याची रचना ही तशा पद्धतीची केलेली आहे. चौथ्या कडव्यात कवी असं सांगतात. पाचव्या कडव्यात कवी म्हणतात तगले असे की महाजाल रे ते, तरीही जाना ते क्षीण होते. तगले म्हणजे टिकले. अशा पद्धतीचं महाजाल हे निसर्गरूपी महाजाल आहे. महाजाल म्हणजे अत्यंत भव्य असं खूप मोठं म्हणजे प्रचंड जाळं निसर्गानं निर्माण केलेलं आहे. ते सहजासहजी नष्ट होणं शक्य नाही. तगले असे की महाजाल रे ते, तरीही जाना ते क्षीण होते. पण जरी हे महाजाल प्रचंड मोठं असलं तरी सुद्धा टिकून ते राहणारच आहे. पण जर अशा प्रकारच्या प्राणीजाती नष्ट होऊ लागल्या तर कालांतरानं ते क्षीण होऊ शकतं. क्षीण होणे म्हणजे कमकुवत होणे, कमजोर होणे. तर ते नष्ट होण्याच्या मार्गालाही जाऊ शकतं. परंतु निसर्ग रूपामध्ये तशी ताकद आहे, ते नष्ट होऊ देणार नाही. कवी आपल्याला या ठिकाणी असा संदेश देतात की आपण ज्या निसर्गाच्या चक्रामध्ये आपण काही द्विधा मनस्थितीमध्ये किंवा काही अडचणी तर आणत नाही ना, किंवा काही संकट तर निर्माण करत नाहीत ना. आज आपण पाहतोय की वृक्षराईंची जंगलं नष्ट होऊन सिमेंट कॉन्क्रीटची जंगलं निर्माण झालेली आहेत. ज्या ठिकाणी नदी होती त्या नदींचे नाले झालेले आहेत. खेड्यापाड्यामध्ये राहणारे 18 पगड जाती, 12 बलुतेदार, 18 आलुतेदार यांचं सुद्धा प्रमाण, त्यांचा रोजगार, त्यांचं व्यवसाय हे कालांतराने नष्ट होत चाललेले आहेत. तर ते नष्ट नाही झाले पाहिजेत. हे जर नष्ट होत चालले तर काय होईल, निसर्ग चक्र हे
नष्ट होण्याचं किंवा निसर्ग चक्रच बाधा येण्याचं या ठिकाणी कारण होऊ शकतं. त्यामुळं आपण सर्वजण एकमेकांवरच अवलंबून आहोत ही जाणीव आपण ठेवली पाहिजेत. एकमेकांच्या आधारानंच आपण पुढं जाऊ शकतो. एकमेकांना मदत करत ज्या ठिकाणी जो अडलेला आहे त्याला मदत केली पाहिजे, जो नडलेला आहे त्यालाही आपण मदत केली पाहिजे. असं जर आपण एकमेकांना मदत करत गेलो तर आपलं जीवनही सुखी, समाधानी आणि आनंदी होईल. म्हणून कवी म्हणतात, तगले असे की महाजाल रेते, तरीही जाना ते क्षीण होते. म्हणून कवी म्हणतात, हे टिकलं पाहिजे. हे महाजाळ खूप प्रचंड मोठं आहे. हे टिकलं पाहिजे आणि आपल्यासारख्या मनुष्य जातीने ते टिकवले पाहिजे. ह्याची जाण आपण ठेवली पाहिजे. कमकुवत नाही झालं पाहिजे. मारीत जाता बहुप्राणी जाती, तुटूनी संपेल ते जाल पुढती. मग आपण अनेक प्राणी जातींना मारून नष्ट करतो किंवा निसर्गामधून त्या नष्ट होत चाललेल्या आहेत. तर असंच जर प्राणी जाती नष्ट होऊ लागल्या, प्राणी संख्या कमी होऊ लागली तर निसर्गाचं हे अन्नजाल जी साखळी आहे ती संपेल, तुटूनी संपेल. ते जाल पुढती. पुढे जाऊन हे जाळं जे पसरलेलं आहे महाजाल निसर्गाचं ते नष्ट होऊ शकतं, संपू शकतं. असा संदेश कवी आपल्याला देत आहेत. आपल्याला याच्यातून हा बोध घ्यायचा आहे की निसर्गाला आपण जपलं पाहिजे, त्याची काळजी घेतली पाहिजे, त्याची जोपासना केली पाहिजे, वृक्ष लावले पाहिजेत. नुसतं लावले नाहीत पाहिजे तर त्याचं पालन पोषण संगोपन केलं पाहिजे. निसर्गाचा ऱ्हास होणार नाही, प्रदूषण वाढणार नाही या दृष्टीनं आपण पावलं उचलली पाहिजेत. निसर्ग कसा टिकेल? निसर्ग बघा, निरोगी राहणे निसर्गाचे लेणे आणि शुद्ध हवा घेणे फुफ्फुसात. आपलं सुद्धा जीवन हे निसर्गावर अवलंबून आहे हे विसरता कामा नये. आपण जो ऑक्सिजन घेतो तो आपण या वृक्षांमधूनच तर घेत असतो. त्यामुळं वृक्ष टिकून राहिले तर आपण टिकून राहू आणि यासाठी निसर्गाचा समतोल बिघडणार नाही अशा पद्धतीचं वर्तणूक, कृत्य आपल्या हातून घडता कामा नये. या कवितेमधून कवींना हाच मोलाचा असा संदेश द्यायचा आहे की ही जी निसर्गाची साखळी आहे ती नष्ट नाही झाली पाहिजे. शहरांमध्ये आपण पाहतोय कुंड्यांमध्ये झाडं लावली जातात, तर अशी वेळ आपल्या इतर ठिकाणी येऊ नये. निसर्ग हा सुजलाम सुफलाम असला पाहिजे. हिरवळींनी सृष्टी ही नटली पाहिजे. हिवाळ्यामध्ये पहा, डोंगराकडे पाहिलं तर डोंगर हिरवा शालू पांघरला आहे असं दृश्य आपल्या डोळ्यासमोर दिसतं. तसं हा निसर्ग आपल्याला तसाच निसर्गरम्य असा दिसला तरच आपल्याला निसर्ग सुद्धा आपल्याला भरभरून देईल, भरभरून आपल्यासाठी तो निर्माण करेल. एवढंच या कवितेमधून कवीला सुचवायचं आहे. माझी शिकवलेली कविता तुम्हाला आवडली असेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि तुमच्या काही शंका किंवा तुमचे काही विचार असतील तर कॉमेंटच्या माध्यमातून मला जरूर कळवा. धन्यवाद.